सर्वांचं या ऑनलाईन ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये स्वागत आहे. आजच्या दिवशी आपण सुखवादाशी संबंधित मीन आणि बेंथम यांचा विचार करणार आहोत. ते विचार मांडण्यासाठी आपल्या समोर आहेत डॉक्टर अतुल महाजन सर, जे रेणुका महाविद्यालयामध्ये तत्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर तेथील ऑफिशिएटिंग प्रिन्सिपल देखील आहेत. मी सरांचं येथे स्वागत करते आणि त्यांनी आपल्या संभाषणाला सुरुवात करावी अशी विनंती करते. थँक्यू मॅडम. अधिक वेळ न घेता आपण लगेच पाश्चात्य नीतिशास्त्रातील सुखवाद आणि त्या सुखवादामध्ये मिल आणि बेंथम यांचं उपयोगितावर या विचारसरणीकडे वळू. पण थोडीशी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणून आपण सुखवादात कसा आहे आणि काय आहे हे बघणं अनिवार्य आहे. कारण कुठलाही विषय एकदम मुद्द्यावर न येता त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणं हे गरजेचं असतं. कालच्या वर्गात तसं ते त्या सरांनी सांगितलंच होतं, परंतु मी पुन्हा त्याची एक थोडक्यात पुनरावृत्ती करतो आहे. तर पाश्चात्य तत्व नीतिशास्त्रामध्ये नैतिक मूल्यांचं मूल्यमापन करते सर. दोन वाद किंवा दोन विचारसरण्या आपल्याला दिसून येतात. एक आहे सुखवाद, ज्याला हिडोनिझम असं म्हणतात, आणि एक आहे बुद्धिवाद, त्याला रॅशनलिझम असं म्हणतात. ओके, तर बुद्धिवादाचा टॉपिक तुम्हाला पुढे येईलच, परंतु मी सुखवादाबद्दलच बोलतो की सुखवाद हा नैतिक कृतीचं मूल्यमापन करते समय परिणामाला अधिक महत्व देतो. म्हणजे एखाद्या कृतीचे परिणाम काय होतात याच्यावर ती कृती इष्ट आहे की अनिष्ट आहे हे ठरवतो, आणि म्हणून या मताला परिणामवाद सुद्धा म्हटलं जातं. दोन कृतीपैकी जी कृती अधिकाधिक सुख देत असेल ती कृती नैतिकतेच्या दृष्टिकोनातून चांगली समजावी किंवा योग्य समजावी, आणि जी कृती अधिकाधिक दुःख निर्माण करत असेल ती अयोग्य समजावी, असं सुखवादी विचारसरणी. सुखवाद प्राचीन काळामध्ये ग्रीस देशात सर्वप्रथम सुखवाद विचारसरणी आढळून येते. त्यानंतर सॉक्रेटिसनेही सुखवादाबद्दल आपले मत मान्य केलेलं आहे. त्याने फार ज्वलंत असा प्रश्न उपस्थित केला आहे. तो प्रश्न असा आहे की जगात इष्ट काय आहे, म्हणजे या संपूर्ण जगामध्ये चांगलं काय आहे. तर त्यावेळेस सॉक्रेटिसने या प्रश्नाला उत्तर दिलं होतं की सद्गुण हे जगात सर्वात उत्कृष्ट गोष्ट आहे, किंवा जगातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सद्गुण आहे. अर्वाचीन काळाप्रमाणे प्राचीन काळावर मध्येही सुखवादावर विचार करण्यात आलेला, परंतु अर्वाचीन काळामध्ये सुखवादावर विचार करण्यात आलेला. तर अर्वाचीन काळामध्ये जेव्हा आपण सुखवादी विचारसरणी बघतो आहे तर त्यावर शास्त्राचा, विज्ञानाचा एक पगडा असलेला आपल्याला दिसतो, आणि त्यामुळे प्राचीन काळातील सुखवादी विचारसरणी आणि अर्वाचीन काळातील सुखवादी विचारसरणीमध्ये थोडासा फरक दिसून येतो. ओके, कारण इथे विज्ञानाचा, शास्त्रांचा मोठा पगडा सुखवादावर असलेला आपल्याला दिसतो. अर्वाचीन काळात सुखवादाचे दोन प्रकार केले जातात, एक मानसशास्त्रीय सुखवाद आणि दुसरा आहे नैतिक सुखवाद. तर मानसशास्त्रीय सुखवाद हा माणसाचा मुळात स्वभाव काय हे सांगतो. म्हणजे मानसशास्त्रीय सुखवादानुसार प्रत्येक मनुष्य हा सुखाची इच्छा करतो असे त्याचं म्हणणं. म्हणजे माणसाचा स्वभाव तसा आहे की तो फक्त आणि फक्त सुखाची इच्छा करतो. इतर गोष्टींची जरी तो इच्छा करत असेल तरी पण त्या शेवटी कशासाठी असतात, सुखासाठीच असतात. आणि म्हणून मानसशास्त्रीय नीतिशास्त्र सुखवाद असं म्हणतो आहे की प्रत्येक माणूस केवळ सुखाची इच्छा करतो. जसं आपण बघितलं की धन, सन्मान, प्रगती ह्या गोष्टी आपण प्राप्त करू इच्छितो, त्या कशासाठी असतात शेवटी, तर या शेवटी सुखासाठीच असतात. मानसशास्त्रीय सुखवादाचा स्वीकार बेंथम आणि मिलने सुद्धा केला. बेंथमचं फार प्रसिद्ध वाक्य आहे यावर. बेंथम म्हणतो, निसर्गाने मनुष्याला सुख आणि दुःखाच्या साम्राज्यात ठेवले, कशाचा स्वीकार करावा हे त्याने ठरवावं. या वाक्यातून आपल्याला असं लक्षात येते की माणूस सुखाचा स्वीकार करेल, दुःखाचा कधी स्वीकार करणार. या जगात असा कोणीही आढळणार नाही की तो असं म्हणेल की मला दुःख दे देवा किंवा मला दुःख दे, असं कोणीही म्हणणार नाही. माणूस नेहमी कशाचा स्वीकार करेल, तो सुखाचा स्वीकार करेल. मिलचं सुद्धा याबद्दल एक प्रसिद्ध वाक्य. तो म्हणतो की एखाद्या विषयाची इच्छा करणे आणि तो सुखद असणे, तसेच एखाद्या वस्तूविषयी तिटकारा किंवा अप्रिती वाटणे तो दुःखद असणे, ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे माणूस
अशाच विषयाची इच्छा करतो की ज्या विषयापासून त्याला सुख प्राप्त होईल, आणि ज्या विषयापासून त्याला दुःख मिळत असेल त्याला तो दूर सारत असतो, त्याची अप्रिती त्याला वाटत असते. आता मानसशास्त्रीय सुखवाद आपण पाहिलेला एक असं मला म्हणायचं की एक टॅगलाईन तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवायची ती अशी की मानसशास्त्रीय सुखवाद जे टॅगलाईन आहे ती ही आहे की प्रत्येक माणूस सुखाची इच्छा करतो. करतो हा शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, बरोबर आहे. आता आपण नैतिक सुखवादाकडे येऊ. तर नैतिक सुखवाद हे माणसाचे ध्येय काय असायला पाहिजे याबद्दल आपलं मत व्यक्त करतो. नैतिक सुखवादाचं असं म्हणणं आहे की प्रत्येक मनुष्याने सुखाची इच्छा करावयास पाहिजे. जो सुखाची इच्छा करेल ते इष्ट आहे. म्हणजे तुम्हाला सांग पुन्हा एकदा रिपीट करतोय की मानसशास्त्रीय सुखवाद काय म्हणतोय की प्रत्येक मनुष्य सुखाची इच्छा करतो. तर नैतिक सुखवाद काय म्हणतोय, प्रत्येक मनुष्याने सुखाची इच्छा करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसाचं ध्येय काय असायला पाहिजे, तर सुख प्राप्ती असायला पाहिजे आणि दुःख निवारण असायला पाहिजे. या आधारावर आपण मानसशास्त्रीय आणि सुखवाद आणि नैतिक सुखवादातील भेद थोडक्यात पाहू. तो असा आहे की मानसशास्त्रीय सुखवाद माणसाचा स्वभाव काय आहे सांगतो, तर नैतिक सुखवाद माणसाचं ध्येय काय आहे, बरोबर. दुसरा आपल्याला जो भेद दिसून येतो तो भेद असा आहे की मानसशास्त्रीय सुखवाद मानव प्रत्यक्षात काय करतो हे सांगतो, तर नैतिक सुखवाद माणसाने काय करावयास पाहिजे हे सांगतोय. अजून सोप्या पद्धतीने आपण जर बोलायचं झालं तर मानसशास्त्रीय सुखवाद व्हॉट इज काय आहे, माणसाचा मुळात स्वभाव काय आहे, व्हॉट इज बद्दल चर्चा करतो. तर नैतिक सुखवाद व्हॉट आउट टू बी, माणसाने मुळात काय करावयास पाहिजे याचा विचार करताना आपल्याला दिसून येतो. तर हा आपण मानसशास्त्रीय आणि नैतिक सुखवादातील भेद आपण बघितलेला आहे. आता प्रत्येक माणसाने सुखाची इच्छा करावयास पाहिजे हे नैतिक सुखवादी मत आपण स्वीकारलं किंवा आपण मान्य केलं. तर इथे एक छोटासा प्रश्न निर्माण होतो की हे अधिकाधिक सुख कोणाचे, माझे की इतरांचे, बरोबर आहे. माणसाने सुखाची इच्छा करायला पाहिजे हे मान्य आहे आपल्याला. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की या सुखाची इच्छा करत असताना त्याने कोणाच्या सुखाची इच्छा करायला पाहिजे, स्वतःच्या सुखाची इच्छा करायला पाहिजे की इतरांच्या, समाजाच्या किंवा समूहाच्या सुखाची इच्छा करायला पाहिजे. तर या प्रश्नावरून सुखवादाचे दोन प्रकार पडतात. एक आहे स्वसुखवाद आणि दुसरा आहे उपयोगितावाद. स्वसुखवाद तुम्ही काल बघितलेला आहे. काल कांबळे सरांनी स्वसुखवादाबद्दल सविस्तर मत मान्य केलेलं आहे. मी फक्त स्वसुखवाद ची काय परिभाषा आहे एवढं सांगतो आणि पुढे जातो. या मतानुसार प्रत्येक माणसाचे ध्येय स्वतःचे सुखवर्धन, म्हणजे प्रत्येक माणसाने स्वतःच्या सुखाची इच्छा करायला पाहिजे आणि स्वतःचं दुःख निवारण कसं होईल याची इच्छा त्याने करायला पाहिजे. म्हणजे कोणती कृती इष्ट किंवा कोणती कृती अनिष्ट हे जर ठरवायचं असेल तर ज्या कृतीमुळे जास्तीत जास्त सुख प्राप्त होत असेल ती कृती इष्ट समजायची, ती कृती नैतिकतेची समजायची, आणि ज्या कृतीमुळे जास्तीत जास्त दुःख निर्माण होत असते ती कृती अनैतिक किंवा अनिष्ट समजावी असं मानसशास्त्रीय सुखवाद आहे. मानसशास्त्रीय सुखवादामध्ये आपण सिरॅनिक पर्शियनचा सुखवादी बघितला, काल चार्वाकांचाही बघितला, एपिक्युरियनचाही बघितला, हॉब्सचाही बघितला. या सर्व सुखवादांवर आपण चर्चा केलेली आहे आणि म्हणून मी इथे त्या विषयावर जास्त चर्चा करणार नाही. आता मी लगेच नैतिक सुखवादाचा दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे उपयुक्ततावाद, युटिलिझम. तर उपयुक्ततावाद म्हणजे नेमकं काय किंवा उपयुक्ततावाद ही विचारसरणी नेमकं काय आपल्याला सांगते. तर ज्याप्रमाणे जो प्रश्न निर्माण झाला होता की प्रत्येक माणसाने सुखाची इच्छा करायला पाहिजे, या प्रश्नातून दोन मतं म्हणजे दोन पुन्हा प्रश्न निर्माण झाले, स्वतःच्या की इतरांच्या. तर स्वतःच्या सुखाची इच्छा करायला पाहिजे असे म्हणणारे आपल्याला स्वसुखवादी दिसतात, आणि इतरांच्या किंवा समुदायाच्या सुखाची इच्छा करणारे जे मत आहे त्याला म्हणतात उपयुक्ततावादी मत. उपयुक्ततावादी मत असं आहे, ते म्हणतात की प्रत्येक माणसाने इतरांच्या सुखाची इच्छा करायला पाहिजे, किंवा अजून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर उपयोग की ज्या कृतीमुळे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख प्राप्त होत असेल ती कृती नीतीची, ती कृती नैतिकतेची समजावी, आणि ज्या कृतीमुळे कमी सुख किंवा दुःख जास्तीत जास्त लोकांना दुःख होत असेल ती कृती अनैतिक समजावी. उपयुक्ततावादी विचारसरणी 21व्या शतकाच्या मधल्या काळात उदयास आलेली आपल्याला दिसते. आता हा जो 21व्या शतकाचा मधला काळ होता, या काळामध्ये आपण थोडंसं बघितलं तर एक औद्योगिक क्रांती झालेली होती.
उद्योगपतींनी अमाप नफा प्राप्त केला होता औद्योगिक क्रांतीमुळे, परंतु सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काही बदल झालेला आपल्याला दिसत नाही त्या काळात. शास्त्राने प्रगती केलेली होती, परंतु सामान्य माणसाची अवस्था दयनीय होती. तर ही जी परिस्थिती होती, या परिस्थितीला आळा बसण्यासाठी किंवा ही परिस्थिती बदलण्यासाठी मिल आणि बेल्टम या तत्वज्ञांनी मानवतावादी विचारसरणी पुढे आणली. ती मानवतावादी विचारसरणी कुठली होती? तर उपयुक्ततावादी. की अशी कृती करा की ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख मिळेल. प्रत्येकाने पुष्कळ लोकांच्या सुखाचा विचार करायला पाहिजे, करणे आवश्यक आहे. ही ती मानवतावादी विचारसरणी होती. यालाच त्यांनी असं म्हटलेलं आहे, ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ द ग्रेटेस्ट नंबर. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे प्रत्येक माणसाचे ध्येय असते. मी म्हणतो स्वतःच्या सुखापेक्षा प्रत्येकाने समूहाच्या किंवा समाजाच्या हिताकडे पाहणे इष्ट आहे किंवा चांगले आहे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ह्या मतानुसार प्रत्येक माणसाचे ध्येय स्वतःचे सुख नसून इतरांचे सुख असावे. इतरांचे म्हणजे किती लोकांचे? पुन्हा प्रश्न निर्माण होतो. तर मिलच्या परिभाषेत पुष्कळांचे पुष्कळ सुख, दुसऱ्या शब्दात जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख. म्हणजेच जी जी विचारसरणी पुढे आली, ही विचारसरणी अशी होती की ती अशा कृतीनुसार काम करायला त्यांनी आपल्याला सांगितलं की ज्या कृतीमुळे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख मिळेल, आणि अशाच कृतींना आपण इष्ट समजू शकतो किंवा नैतिक समजू शकतो. मिल आणि बेल्टम यांच्या मतानुसार आता प्रश्न पुढे असा निर्माण होतो की अधिकाधिक लोकांचे किंवा अधिकाधिकांचे सुख, अधिक सुख. तर इथे अधिकांचे हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो की अधिकांचे म्हणजे कोण आहे? तर यावेळेस मिल आणि बेल्टम यांनी फार सुंदर असं उत्तर दिलेलं आहे की ज्या जीव वस्तू सुख दुःखाचा अनुभव घेऊ शकतात अशा सर्व जीव वस्तूंच्या सुखाचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे इतका व्यापक दृष्टिकोन मिलचा होता की जे लोक किंवा ज्या जैविक घटक म्हणा किंवा जीव म्हणा सुख दुःखाचा अनुभव घेऊ शकतात, त्या सर्वांच्या सुखाचा आपण विचार इथे करायला पाहिजे. सारांश रूपात आपण एवढं म्हणू शकतो की पुष्कळ लोकांचे जेणेकरून पुष्कळ सुख होईल, तीच गोष्ट आपण नैतिकदृष्ट्या न्याय्य व ग्राह्य समजली पाहिजे. आणि अशा रीतीने वर्णन करणे हेच जगात मनुष्याचे खरं कर्तव्य आहे, असे या पंथाचे मत आहे. म्हणजे ज्या कृतीमुळे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख प्राप्त होईल, तीच कृती नीतीची असं समजावं आणि त्याच कृतीचे पालन करणे हे आपलं कर्तव्य समजावं, असं या कृतीचं मत आहे. आता या प्रश्नातून आता ही जी उपयुक्ततावादी विचारसरणी आहे, इथे आपल्याला उपयुक्ततावादी विचारसरणी दोन प्रश्न विचारात घेताना दिसतात. पहिला प्रश्न असा की कोणती कृती योग्य समजावी? बरोबर आहे. तर कोणती कृती योग्य समजायला पाहिजे? तर अनेक पर्यायांपैकी अथवा कृतीपैकी जो पर्याय अथवा कृती उत्कृष्ट परिणाम निर्माण करते ती कृती योग्य समज. म्हणजे कृतीचे अनेक पर्याय असेल, अनेक कृती आपल्या समोर असेल आणि त्या कृतीपैकी जी कृती उत्कृष्ट परिणाम आपल्याला देत, चांगले परिणाम आपल्याला देत असेल, ती कृती योग्य समजावी. दुसरा प्रश्न असा आहे की कोणते परिणाम उत्कृष्ट किंवा उपयुक्त ठरतात? तर जे परिणाम सुखद असतात, जे परिणाम जास्तीत जास्त लोकांना सुख प्राप्त करून देत असतात, तेच परिणाम उपयुक्त किंवा उत्कृष्ट ठरताना आपल्याला दिसतात. ही झाली उपयुक्ततावादाची पार्श्वभूमी. ओके, आता उपयुक्ततावाद स्वीकारला सर्वप्रथम बेल्थम यांनी स्वीकार केलेला आहे. तर आपण बेल्थम याचं मत पाहू. बेल्थम आपला उपयुक्ततावाद हा दोन तत्वावर आधारलेला आहे. पहिला आहे मानसशास्त्रीय सुखवाद. तर बेल्थम उपयुक्ततावादी आहे, परंतु त्यांनी आपला उपयुक्ततावाद किंवा परसुखवाद हा कशावर आधारलेला आहे? तर मानसशास्त्रीय सुखवादावर आधारलेला आहे. आता हे आपल्याला कसं माहित पडते? तर मी थोड्या वेळा आधीच तुम्हाला सांगितलं होतं की बेल्थमचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की निसर्गाने मानवाला सुख आणि दुःखाच्या साम्राज्यात ठेवलेलं आहे, कसं याचा स्वीकार करावा आहे त्याने ठरवावं. आणि तुम्हाला माहित आहे की निसर्गाने जर मानवाला सुख आणि दुःखाच्या साम्राज्यात ठेवलेलं असेल तर मनुष्य हा केवळ आणि केवळ सुखाचा स्वीकार करतो, दुःखाचा स्वीकार करत नाही. या आधारावरून बेल्थम मानसशास्त्रीय सुखवाद स्वीकार करतो आपल्याला मान. आता पुढे आपल्याला असं दिसते की बेल्थमची ही जी सुखवादी विचारसरणी आहे, ही सुखवादी विचारसरणी असंस्कृत सुखवादी विचारसरणी. आता कालच्या वर्गात सुसंस्कृत आणि असंस्कृत असा भेद आलेलाच असेल, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की
असंस्कृत सुखवादी अशा विचारवंतांना म्हटले जातात की जे विचारवंत सुखांमध्ये कुठल्याही प्रकारचा गुणात्मक भेद स्वीकार करीत नाही. म्हणजे ते म्हणतात की सुखांमध्ये सर्व सुखे ही सारख्याच प्रकारची असतात, कुठल्याही प्रकारे त्यांच्यामध्ये गुणात्मक भेद नसतो. तर बेल्थम सुद्धा हे मान्य करतो की सुखांमध्ये गुणात्मक भेद नसतो, तर सुखांमध्ये जो काही भेद असतो तो असतो परिमाणाचा, मोजण्याचा, मोजमापाचा. एखादे सुख त्याचं असं म्हणणं आहे की एखादे सुख वरच्या दर्जाचे असेल तर दुसरे त्याच्या तुलनेत खालच्या दर्जाचे असेल असं आपल्याला म्हणता येत, कारण सर्व सुखे एकाच दर्जाची आहेत. म्हणजे पुस्तक वाचून मिळालेलं सुख आणि मिष्टान्न भोजन करून मिळालेलं सुख या दोन्ही सुखांचा दर्जा एकच असतो असं त्याला म्हणायचं. म्हणजे तो सुखांमध्ये कुठल्याही प्रकारच्या दर्जात्मक किंवा गुणात्मक भेद करत नाही, फक्त तो परिमाणाच्या दृष्टिकोनातून भेद करतो आणि असे म्हणतो की काही सुखे मोठी असतात तर काही सुखे मात्र लहान असतात, असा भेद आपल्याला करता येतो. आणि म्हणून त्याच्या सुखवादाला काय म्हणता येईल, असंस्कृत सुखवाद असे म्हणता येईल. बेल्थम यांनी आपला हा एक विचार एका प्रसिद्ध वाक्यातून, जर सारखेच असेल तर काव्य वाचन केले काय अथवा लगोऱ्या खेळल्या काय, या दोन्ही गोष्टी सारख्याच मानायला पाहिजे. म्हणजे सुखाची मात्रा काव्य वाचल्यापासून मिळणारं सुख आणि लगोऱ्या खेळून मिळणारं सुख हे जर एकाच प्रकारचं असेल, यांचे परिणाम जर एकसारखे असेल, तर या दोन्ही गोष्टी कशा मानायला पाहिजे, समान मानायला पाहिजे. कुठलंही सुख उच्च दर्जाचे आणि कुठलंही सुख खालच्या दर्जाचं असं आपण स्वीकार करू शकत नाही. आणि म्हणून बेल्थमच्या सुखवादाला असंस्कृत सुखवाद असे म्हणतात. बेल्थम पुढे असं म्हणतो की सुख हे प्रत्येक मनुष्याचं ध्येय असावं. इतकेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने अधिकाधिक सुख हा आयुष्यात मिळवायला पाहिजे असे त्याचं मत. अर्थातच अधिकाधिक सुख मिळवावे असे म्हणत असताना बेल्थम सुखाचा परिमाण अभिप्रेत होता ते उघडत आहे. म्हणजे जेव्हा आपण सुख मिळवत आहोत तेव्हा बेल्थमला काय अभिप्रेत होतं, तर सुखाचा परिमाण अभिप्रेत होता. तो सुखाच्या गुणांबद्दल मात्र बोलताना आपल्याला दिसून येत नाही. आता पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ठीक आहे बा की सुखांमध्ये परिमाणाचा भेद असतो, म्हणजे मोजण्याचा भेद असतो, हे मान्य आहे. तर मग हे सुखाचे हे परिमाण आहेत, हे आपल्याला मोजता येतात काय, तर बेल्थम म्हणतो हो, सुखाचे परिमाण आपल्याला मोजता येतात. आणि त्याच्यासाठी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की या गोष्टीच्या आधारे आपण सुखाचे परिमाण मोजू शकतो. आता जसं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या खोलीचं जर क्षेत्रफळ आपल्याला मोजायचं असेल तर आपण कसं मोजतो, लांबी, रुंदी आणि उंची यांच्या साहाय्याने आपण त्या खोलीचं क्षेत्रफळ मोजतो. त्याचप्रमाणे सुखाचे परिणाम मोजण्यासाठी काही तत्वे त्यांनी सांगितलेली आहेत. त्या तत्वांचा आपण विचार करू. ती तत्वे आहेत, पहिले एक आहे तीव्रता. ज्या कृतीमुळे उत्पन्न होणारे सुख अधिक तीव्र असेल तीच कृती योग्य समजावी. म्हणजे कमी तीव्र असणारे सुख न स्वीकार करता अधिक तीव्र असणाऱ्या सुखाचा स्वीकार करावा असं बेल्थम म्हणताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्याने सुख मोजण्यासाठी जे पहिलं परिमाण सांगितलं आहे त्या तीव्रता. दुसरा आहे कालावधी. कमी काळ टिकणाऱ्या सुखापेक्षा अधिक काळ टिकणारं सुख जास्त सुखाचा स्वीकार करावा असं तो म्हणतो. म्हणजेच आपल्याला असं दिसते की काही सुख क्षणिक असतात तर काही सुख अधिक काळ टिकणार असतात. जसं तुम्ही लोक सगळे आता सेकंड सेमिस्टरचे विद्यार्थी आहात, बरोबर आहे. 12वी पास झाल्यानंतर तुम्हाला सुख मिळालेलंच असेल ना, काहीतरी आनंद झालेला असेल. तो किती काळ टिकला, 15 दिवस, 20 दिवस. परंतु समजा तुम्ही 12वी झाल्यानंतर जर तुम्हाला एखादी नोकरी मिळाली असती, सरकारी नोकरी प्राप्त झाली असती, तर तो किती काळ टिकलेला असता, अधिक काळ टिकलेला असता. मग तुमच्याकडे पुढे शिक्षण घेणे हाही पर्याय होता आणि नोकरी मिळणे हाही पर्याय होता. पण तुम्ही बघितलं की शिक्षण घेतल्याने मला अजून पुढे मेहनत करावी लागेल, अजून हे करावे लागेल आणि पुढे मला नोकरीची संधी प्राप्त होईल की नाही ही शंकाच असेल, बरोबर आहे. परंतु तुमच्याकडे सरकारी नोकरी चालून आलेली आहे आणि जी सरकारी नोकरी एकदा तुम्हाला मिळाली तर तुमचं संपूर्ण आयुष्य एकदम सुरळीत आणि व्यवस्थित होईल. तर मग तुम्ही काय करता, दूरस्थ सुखाचा विचार करता आणि जे निकटवर्ती सुख आहे त्या सुखाचं तुम्ही सुख टाळण्याचा प्रयत्न करता. आणि म्हणून कालावधी हे सुद्धा एक मोजमाप त्याने सांगितलंय. त्याच्यानंतर ते म्हणतात समीपता. जे सुख निकटवर्ती असेल ते सुख दूरवर्ती सुखापेक्षा श्रेष्ठ समजा. म्हणजे जे सुख तुमच्या जवळ आहे. आता तुम्हाला माहित आहे की 12वी पास झाल्यानंतर माझ्याकडे 2 ऑप्शन होते.
एक मला एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून नोकरी लागली आणि दुसरं मला हायर एज्युकेशन घ्यायचं. आता तुम्ही विचार करता की मी हायर एज्युकेशन घेतलं तर मला ऑफिसरची नोकरी लागू शकते, संभाव्यता आहे, बरोबर आहे. 100% लागेल त्याची गॅरंटी नाही. परंतु समजा मी सरकारी नोकरीतील क्लर्कची नोकरी स्वीकार केली, म्हणजे ते सुख कसं होतं, समीप होतं, निकटवर्ती होतं, आणि ते जर तुम्ही स्वीकारलं, बेल्समला हेच म्हणायचं आहे की जे सुख निकटवर्ती असते त्याचा तुम्ही स्वीकार करावा. दूरवर्ती सुखाला तुम्ही टाळावं किंवा त्यांना श्रेष्ठ मानू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जे चौथं मोजमाप त्यांनी सांगितलंय ते म्हणतात निश्चितता. की निश्चित सुखापेक्षा अनिश्चित सुखापेक्षा जे सुख निश्चित असते ते श्रेष्ठ समजले पाहिजे. म्हणजे दोन पर्याय आहेत आणि ते आपल्याला मिळू शकते असं आपल्याला वाटतं, परंतु हे हमखास मिळणार आहे आपल्याला याची आपल्याला खात्री आहे. तर जे आपल्यास हमखास मिळणार आहे, जे आपल्याला हमखास पद्धतीने माहिती आहे की आता मला मिळणारच आहे. उदाहरण द्यायचं झालं तर भूक लागल्यावर तुम्हाला खूप जोरात भूक लागलेली आहे आणि तुम्हाला माहित आहे की अर्ध्या पाऊण तासानंतर मला एक पंचपक्वान्न मिळू शकते, गॅरंटी नाही, मिळू शकते, परंतु आता माझ्या हातात शिडी भाकरी आहे, तर मी काय करायला पाहिजे. अशा वेळेस जे तुम्हाला माहित आहे की हे माझ्या हातातली शिडी भाकरी खाल्ली तर माझी भूक शमू शकते आणि हे निश्चित प्रकारचं सुख आहे, तर अशा निश्चित प्रकारचं सुखाचा स्वीकार करावा, अनिश्चित सुखाच्या मागे लागू नये. त्याच्यानंतर त्यांनी पुढचं जे मोजमाप सांगितले आहे ते मोजमाप आहे शुद्धता. अशा सुखाचा आपण स्वीकार करायला पाहिजे की जे सुख शुद्ध असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नसेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख अंतर्भूत नसेल. जसं आपल्याला माहित आहे की जुगार खेळून पैसा कमवू शकतो आपण, ठीक आहे, आणि मेहनत करून सुद्धा पैसा कमवू, परंतु मेहनत करून कमवलेला पैसा हा जुगार खेळून कमवलेल्या पैशापेक्षा कितीतरी अधिक सुख तुम्हाला देत असेल. कारण आज तुम्ही जुगार खेळले, तुम्ही पैसा कमवला, उद्या पुन्हा तुम्ही पैसा कमवण्यासाठी जुगार खेळेल आणि होऊ शकते की त्यावेळेस तुम्ही हरले तर तुम्हाला दुःख होईल. म्हणजे ते जे सुख असतं ते सुख कसं असतं, दुःख मिश्रित असतं. तर अशा दुःख मिश्रित सुखाच्या मागे न लागता शुद्ध सुखाच्या मागे तुम्ही लागायला पाहिजे, तेच सुख श्रेष्ठ आहे असं त्यांनी म्हटलेलं. त्याच्यानंतर त्यांनी ते उदाहरण 6व्या नंबरचं जे मोजमाप सांगितलं आहे ते सफलता. काही सुखे निवड सुखे असतात, त्याच्यापासून नवीन सुख निर्माण होत नाही, परंतु बेल्सम असं म्हणतो की आपण अशा सुखांच्या मागे लागल्या पाहिजे की त्या सुखापासून अन्य काहीतरी सुख निर्माण होतं. जसं तुम्ही 12वी पास झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट केल्यानंतर तुम्हाला नोकरी लागू शकते, तुम्हाला माहित आहे, तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनची नोकरी करू शकता. म्हणजे एका सुखापासून तुम्ही अजून दुसरे अन्य सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहात, तर ते सुख श्रेष्ठ समजावं ज्या सुखापासून अन्य नवीन सुख तयार होत असेल. आणि शेवटचं जे मोजमाप त्यांनी सांगितलं आहे ते आहे व्यापकता. दोन सुखापैकी ज्या सुखाचा परिणाम जास्तीत जास्त लोकांवर होत असेल तेच सुख स्वीकार करायला पाहिजे. म्हणजे दोन सुखे आहेत आणि त्या दोन सुखामध्ये जर 100 लोक आहेत आणि 100 लोकांमध्ये पहिल्या सुखापासून फक्त 40 लोकांना फायदा होत आहे आणि दुसऱ्या सुखापासून जर किंवा दुसऱ्या कृतीपासून जर 90 लोकांना फायदा होत आहे, तर आपण 90 लोकांना फायदा होणाऱ्या सुखाचा स्वीकार करायला पाहिजे असं बेल्समचं म्हणणं आहे. म्हणजे इथे आपण काय करतो की सुखाची व्यापकता निश्चित करतो की कोणतं सुख स्वीकार करायला पाहिजे, तर जे सुख जास्तीत जास्त लोकांना सुख प्राप्त करून देईल. कोणती कृती स्वीकार करायला पाहिजे की जे सुख जास्त लोकांना सुख प्राप्त करायला, जे कृती कमी लोकांना सुख प्राप्त करून देत असेल किंवा दुःख निर्माण करत असेल त्याचा आपण अस्वीकार करायला पाहिजे. तर बेल्समची ही जी उपयुक्ततावादी विचारसरणी होती ही या 7 तत्वांवर आधारलेली होती. असे मोजमाप करीत असताना, आता बेल्समने सुखाचे मोजमाप तर केले, परंतु असे मोजमाप करीत असताना प्रश्न साहजिक एक असा निर्माण होतो की दोन कृतीमुळे उत्पन्न होणारे सुखाचे परिमाण जर समान असेल तर त्या कृतीची नैतिक पात्रता एकच समजावी का. म्हणजे दोन कृती करीत असतो आपण आणि त्या कृतीपासून निर्माण होणारे सुखाचं परिणाम जे काही असेल ते सारखंच असेल. म्हणजे हे कृती केली तरी एवढंच सुख मिळत आहे आणि हे कृती केली तरी एवढंच सुख मिळत आहे, दोघांचे परिमाण सारखेच आहे. म्हणजे ही कृती केली तरी 50 लोकांना सुख मिळत आहे आणि ही कृती केली तरी 50 लोकांना सुख मिळत आहे, तर मग दोघांची पात्रता एकच आहे का
असा प्रश्न उपस्थित होतो. तर यावर बेल्समचं उत्तर आहे की हो, दोघांची पात्रता एकच आहे, कारण दोघांपासून एकाच परिणामाचं सुख निर्माण होत आहे. सुखाचे परिमाण समान असता मुश्किल खेळ खेळला काय आणि काव्य वाचलं काय, दोन्ही सारखे आहेत असं त्याचं मत आहे. म्हणूनच बेल्सम आपल्याला असं म्हणताना दिसतो की सुखांमध्ये गुणात्मक भेद करता येत नाही, सुखांमध्ये भेद करता येईल तो फक्त मात्र कशाचा, तर परिमाणाचा. याच्यानंतर जो आपण मी सांगितलं की बेल्समचा उपयुक्ततावाद दोन तत्वावर आधारलेला आहे. पहिला तत्व होतं मानसशास्त्रीय सुखवाद, बेल्सम स्वीकार करतो, आणि दुसरा आहे मानवाची नैसर्गिक स्वार्थ प्रवृत्ती. आता बेल्समच्या मते मानवात स्वभावता केवळ स्वार्थ प्रवृत्तीच असते, परार्थ नावाची प्रवृत्ती नैसर्गिकता मानवात नसते असं बेल्समचं मत. म्हणजे जन्मजात माणसामध्ये स्वार्थ प्रवृत्ती असते, परार्थ नावाची कुठलीही प्रवृत्ती आपल्याला दिसत नाही. आता याचं छोटंसं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की तुमच्या घरी लहान मुलं असेल, ठीक आहे, तुमच्या भावाचे बहिणीचे छोटा मुलगा असेल, त्याला तुम्ही स्वतःच्या पैशाने चॉकलेट घेऊन द्या. चॉकलेट घेऊन दिल्यानंतर त्याला द्या आणि एक 10-5-10 मिनिटांनी तुम्ही म्हणा त्याला की देणार रे मला, तो देतो का? नक्की सांगा. मी 100% सांगतो तो नाहीच म्हणेल, तो देणार नाही. म्हणजे बेल्समच्या मतानुसार, मी माझं मत नाही व्यक्त करतो, मी बेल्समचं मत व्यक्त करतो की बेल्समचं असं मत आहे की जन्मजात मुळात माणसामध्ये केवळ स्वार्थ प्रवृत्तीच असते, परार्थ नावाची कुठलीही प्रवृत्ती माणसाच्या मनात दिसून येत नाही. तो पुढे असं म्हणतो की मानवाला स्वतः सोडून इतर कोणताही व्यक्ती जवळचा नसतो, मानवाचे खरे प्रेम हे त्याचे स्वतःवरच असते. आता याची भरपूर सारी उदाहरणं आपल्याला देता येईल, परंतु ते उदाहरणं देणं इथे शक्य होणार नाही. तर आपण एवढंच म्हणू शकतो की माणूस हा मुळात कसा असतो, स्वार्थी असतो. त्याला स्वतः सोडून इतर कशावरही तो प्रेम करत नाही. त्याला सगळ्यात जवळचा जर कोणी व्यक्ती असेल तो स्वतःच असतो. तर असं असेल तर मग प्रश्न असा निर्माण होतो की जो मुळात माणूस स्वार्थी आहे तो परार्थी होतो कसा? बरोबर आहे की नाही? कारण बेल्समचा उपयुक्ततावाद काय सांगतोय की अशा कृतीनुसार वागा की ज्या कृतीमुळे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख निर्माण होते. आणि एकीकडे तो म्हणतो की प्रत्येक माणूस मुळात स्वार्थी असतो. तर मग कसं? त्याच्यावर त्याने एक उदाहरण दिलेलं आहे की परोपकार हे जेवणानंतरचा फलाहार आहे. म्हणजे जेवण सगळ्यात महत्वाचं आहे, स्वार्थ सगळ्यात महत्वाचा आहे. जेवणानंतर जर फलाहार मिळाला तर ठीक, नाही मिळाला तरी ठीक. बरोबर आहे? म्हणजे पहिले स्वतःची चूक समजून घ्यायची, म्हणजे पहिले स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, आणि मग जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण इतरांना मदत करायला पाहिजे. ओके. जर मानवात स्वभावाचा स्वार्थी प्रवृत्ती आहे आणि परार्थ हा जेवणानंतरचा फलाहार आहे, तर स्वतःच्या सुखाची इच्छा करणारा माणूस हा इतरांच्या इच्छा करणे कसे शक्य होईल, हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो. त्याचप्रमाणे आपण असंही म्हणू शकतो की मनुष्य स्वतःसाठी अधिकाधिक सुख मिळवण्याची धडपड करीत असताना त्याने इतरांच्या सुखाचा विचार का करावा? कारण जर उपयुक्ततावादी विचारसरणी जर स्वीकार केली तर उपयुक्ततावादी विचारसरणी काय सांगत आहे की मनुष्याने इतरांच्या सुखाचा विचार करायला पाहिजे, की त्याच कृतीनुसार वागायला पाहिजे की ज्या कृतीमुळे जास्तीत जास्त लोकांना सुख मिळेल. परंतु बेल्सम तर म्हणतो की माणूस मुळात स्वार्थी आहे, तो फक्त स्वतःच्याच सुखासाठी धडपड करीत असतो, स्वतःच्याच सुखाची इच्छा करीत असतो. तर मग इतरांच्या सुखाचा तो विचार का करतोय? काय कारण आहे? म्हणजे सुख स्वतःसाठी मिळवण्याची इच्छा असूनही इतरांच्या सुखाचा विचार करणं त्याला कसे शक्य होते? मुळात स्वार्थी असलेला माणूस परार्थी कसा होऊ शकतो? थोडक्यात स्वसुख आणि परसुख यांची सांगड बेल्सम कशी घालतो? तर बेल्समने यावर एक काय म्हणतात, एक सिद्धांत मांडलेला आहे. त्याला आपण असं म्हणू की नैतिक प्रेरकांचा सिद्धांत, सँक्शन ऑफ मॉरॅलिटी. नीती प्रेरकांचा सिद्धांत तो सांगतो की या नीती प्रेरकामुळे जो माणूस मुळात स्वार्थी आहे तो परार्थी होताना दिसतो. आता ती नीती प्रेरक कुठली आहे? तर पहिलं नैतिक प्रेरक त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे भौतिक प्रेरक, फिजिकल सायन्स. त्याचं असं म्हणणं आहे की निसर्गाने प्रत्येक व्यक्तीची उपभोग क्षमता मर्यादित केलेली. म्हणजे आपल्याला असं दिसते की आपली जडणच अशी तयार केलेली आहे की आपली उपभोग क्षमता मर्यादित. या मर्यादेच्या पलीकडे गेलो तर आपल्याला त्रास. जर व्यक्तीने या संदर्भात आपली शारीरिक मर्यादा ओलांडली तर निसर्ग त्याला शारीरिक दुःखाच्या रूपात शिक्षा देतो. या शिक्षाच्या भयाने मूलतः भोगी असणारा माणूस
आपल्या भोगांवर मर्यादा घालून योग्य वस्तू इतरांना उपलब्ध करून देत असतो. आता एक छोटंसं उदाहरण. जपे मॅडम, प्लीज तुमचा कॅमेरा स्पीकर ऑन करा. हॅलो. हा 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 मॅडम, एक प्रश्न तुम्हाला विचारतोय. ठीक आहे. हा हॅलो. हा बोला 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 सर. मॅडम, तुम्ही दिवसातनं 2दा जेवण करत असाल, बरोबर आहे? बिलकुल. दुपारचं आणि सायंकाळचं. रात्रीच. तर आपलं जेवणाची मर्यादा ठरलेली आहे. बरोबर. तुम्ही रोज प्रामाणिकपणे सांगा की तुम्ही किती पोळ्या खाता? सकाळी 2, संध्याकाळी 2. 2. आता बस मॅडम, याचं एवढंच उत्तर हवं होतं. आता समजा मॅडमनी आपल्या शरीराची मर्यादा म्हणजे उपभोग घेण्याची मर्यादा निश्चित केलेली आहे की त्या सकाळी 2 पोळ्या खातात आणि संध्याकाळी 2. आता त्यांच्याकडे समजा त्यांच्या ताटामध्ये 5 पोळ्या असतील किंवा त्यांच्याकडे 5 पोळ्या असतील आणि समजा त्यांनी असं म्हटलं की नाही 5ही पोळ्या मी खाईल, बरोबर आहे? तो काय प्रॉब्लेम होतील ह्या त्या सांगू शकतो. इनडायजेशन होईल, पोट खराब होईल, शरीरामध्ये त्रास होईल आपल्याला. आणि अशा वेळेस आपण आपल्या 2 पोळ्या खातो आहे आणि उरलेल्या 3 पोळ्या काय करतील मग? त्या फेकून देतील का? नाही. जो गरजू असेल, ज्याला कोणाला गरज असेल त्याला त्या दिल्या जातील आणि त्याची भूक समोर जाईल. तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येते की भौतिक प्रेरकामुळे माणूस काय होत आहे, तर अशा पद्धतीने इतरांना मदत करतो आहे. स्वतःसाठी ज्या योग्य वस्तू उपलब्ध आहेत त्या इतरांना उपलब्ध करून देत आहे. म्हणजे तिथे तो काय करताय, परार्थ साधताना प्रयत्न करतो. म्हणजेच निसर्गाने जी आपली मर्यादा निश्चित केलेली आहे त्या मर्यादेच्या पलीकडे जर आपण गेलो तर नक्कीच निसर्ग आपल्याला शारीरिक रूपात दुःख देईल आणि ते दुःख टाळण्यासाठी आपण काय करतो आहे, मुळात स्वार्थी असलेला माणूस आपल्याला परार्थी होताना दिसतो आहे. आता दुसरं प्रेरक त्यांनी सांगितलंय राजकीय प्रेरक, पॉलिटिकल सायन्स. तर तो असं म्हणतो की तुम्हाला माहित आहे की राज्य शासनाने काही नियम तयार केलेले आहेत, त्या नियमांची जर पायमल्ली झाली तर मात्र आपल्याला शिक्षा होईल. आता याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक जण बाईक चालवतो किंवा गाडी चालवतो, बरोबर आहे? आजकाल सिग्नलवर पोलीसवाले नसताना सुद्धा, ट्रॅफिक पोलीस नसताना सुद्धा आपण सिग्नलवर थांबतोय. याचं मागचं कारण आहे, मी तुम्हाला सांगतोय स्पष्ट शब्दात, की ज्या ठिकाणी कॅमेरे लागलेले नसतील आणि ज्या ठिकाणी पोलीसवाले नसतील त्या ठिकाणी लाल दिवा लागलेला असेल ना तरी लोक जातात. परंतु जिथे लाल दिवे काय कुठलाही दिवा चालू नसेल, बरोबर आहे, आणि कॅमेरेही लागले नसतील पण तिथे जर एखादा पोलीसमॅन उभा असेल तर मात्र ते इकडे तिकडे पाहून थोडं दबकून पुढे गाडी काढण्याचा प्रयत्न. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर राजकीय नियमांची पायमल्ली केली तर मात्र राज्य शासन आपल्याला शिक्षा देईल आणि म्हणून आपण काय करत असतो, या नियमांचं पालन करतो. आपल्याला माहित आहे की समोरच्या घरामध्ये अमाप किंवा असं समजा की समोरच्या घराच्या तिजोरीमध्ये एक 10 लाख रुपये आहे, हे आपल्याला माहिती. आणि ती चोरायची आपली इच्छा सुद्धा आहे. परंतु तिजोरीच्या चारी भोवती सीसीटीव्ही कॅमेरे लागले आणि ती तिजोरी उघडी असूनही आपण चोरत नाही. का बरं चोरत नाही? कारण ती जर चोर पकडल्या गेलो तर राज्य शासन मला शिक्षा देईल आणि या शिक्षेपासून बचावण्यासाठी आपण ती चोरी करत नाही. म्हणजेच काय करतो आपण, परत करतोय ते पैसे ज्याचे त्याच्यासाठीच ठेवतो आहे, बरोबर. म्हणजेच मुळात स्वार्थी असलेला माणूस या राजकीय प्रेरकामुळे परोपकारी होत आहे. त्याच्यानंतर जर जे सायन्सला नंबर 3 त्या तर आपल्याला असं लक्षात येते की आपण एक मनुष्य हा समाजशील प्राणी आणि तो एका विशिष्ट समाजामध्ये राहत असतो आणि त्या समाजातील लोकांसोबत त्याचे एक विशिष्ट संबंध असतात आणि त्या समाजालाही त्याचं काही देणं लागतं. जर त्यांनी समाजातील इतर मनुष्यांना किंवा लोकांना जर मदत केली नाही तर त्याची निंदा होईल, त्यालाही त्याच्या वाईट परिस्थितीत कोणी मदत करणार नाही. आणि अशा वेळेस माणूस काय करत असतो, तर मला त्रास होऊ नये, निंदा होऊ नये, माझ्यावर जर वाईट परिस्थिती आली तर मलाही समाजातील लोकांनी मदत करायला पाहिजे. म्हणून अशा परिस्थितीत मुळात स्वार्थी माणूस काय करत असतो, इतरांना मदत करतो. तर या सामाजिक प्रेरकामुळे सुद्धा स्वार्थी माणूस परार्थी होताना आपल्याला दिसतो. तर आपल्या समाजामध्ये किंवा आपल्यावर एक विशिष्ट प्रकारे धर्माचा आणि त्या धर्माच्या नियमानुसार केलं नाही तर आपल्याला धार्मिक दृष्टिकोनातून शिक्षा प्राप्त होऊ शकते. आता धार्मिक दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याकडे जर स्वर्गाची संकल्पना आहे, नरकाची संकल्पना आहे, पुनर्जन्माची संकल्पना, बरोबर आहे.
तर आपल्या धार्मिक रीतिरिवाजामध्ये किंवा धार्मिक ग्रंथामध्ये हे सांगितलेलं आहे की जो माणूस इतरांना मदत करेल, माणूस नेहमी चांगली कृती करेल, त्या माणसाला स्वर्ग प्राप्त होत असतो. आणि जो इतरांना मदत करणार नाही, वाईट करेल, त्याला नरकवास प्राप्त होत असतो. तर हा नरकवास टाळावा आणि स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून सुद्धा मनुष्य चांगले कर्म, चांगली कृती करताना दिसून येतात. तर अशा प्रकारे या 4 प्रेरकांपुढे मुळात स्वार्थी असणारा माणूस परार्थी होत असतो, असं बेन्थमचं मत आहे. या बेन्थमच्या 4 प्रेरकांना मिल याने बाह्य प्रेरक असतात. त्याच्या मतानुसार या प्रेरकांव्यतिरिक्त आंतरिक प्रेरक सुद्धा असतात, ज्याला त्याने सत्य विवेक बुद्धीचं संदर्भ दिलेला आहे. जेव्हा आपण मिल पाहू तेव्हा त्याच्यावर आपण चर्चा करू. पण शेवटी आपल्याला एवढंच म्हणता येईल की बेन्थमने जो आपला उपयोगितावाद मांडलेला आहे त्याचा मुख्य आधार काय आहे, तर त्याचा मुख्य आधार हा मानसशास्त्रीय सुखवाद आहे. म्हणजेच त्याला हे म्हणायचं आहे की प्रत्येक माणूस स्वतःच्या सुखाची इच्छा करतो. दुसरं त्याला असं म्हणायचं आहे की सुखांमध्ये गुणात्मक भेद करता येत नाही, तर सुखांमध्ये जो काही भेद करता येतो तो फक्त परिमाणाचा असतो. सुख आपल्याला मोजता येतात, परंतु सुखांचा दर्जा म्हणजे सर्व सुखांचा दर्जा हा सारखाच असतो. तिसरंच त्याला असं म्हणायचं आहे की माणसामध्ये स्वभावतः मुळात स्वार्थ प्रवृत्तीची जन्मजात असते, परार्थ नावाची कुठलीही प्रवृत्ती नसते. परंतु स्वार्थी, मग जर स्वार्थ प्रवृत्ती मुळात आपल्यामध्ये असेल तर माणूस परार्थ कसा होतो, तर याच्यासाठी त्यांनी 4 सँक्शन, 4 प्रेरकांचा सिद्धांत दिलेला आहे. आणि त्या 4 प्रेरकांच्या आधारे मुळात स्वार्थी असणारा माणूस परार्थी होत असतो, असं बेन्थमचं मत आहे. तर अशा प्रकारे बेन्थमचा उपयुक्ततावाद आपण इथे बघितलेला आहे. लगेच वेळ न घेता मी मिलच्या उपयुक्ततावादाकडे वळतो. बेन्थम प्रमाणे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हा नीतीचा निकष मानला. तो सुद्धा हे मान्य करतो की ज्या कृतीमुळे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख प्राप्त होईल ती कृती चांगली, आणि ज्या कृतीमुळे अधिकाधिक लोकांचे अधिकाधिक दुःख निर्माण करेल ती कृती अनितीची समजा. मिलच्या मते कृतीचे नैतिक योग्यतेवर अवलंबून आहे. म्हणजे एखादी कृती घडली आणि तिचा काय उपयोग झालेला, तिचे काय परिणाम झाले, हे जर तर त्याच्या आधारावर आपण ती कृती उपयुक्त आहे की नाही हे ठरवायचं. आणि म्हणून मिलच्या या मताला उपयुक्ततावाद असे म्हटलं जाते. बेन्थम प्रमाणेच मिलने सुद्धा आपल्या सुखवादाचा आधार काय मानलेला आहे, मानसशास्त्रीय सुखवाद मानलेला आहे. पुन्हा मी मिलचं इथे वाक्य रिपीट करतो आहे. ते वाक्य असं आहे की एखादी वस्तू सुखद वाटणे आणि तिची आपण इच्छा करणे, तशीच एखादी वस्तू दुःखद असते आणि तिचा आपण तिटकारा करणे, तिला दूर सारणे, ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू. म्हणजे तिथे मिल काय सांगतोय की प्रत्येक माणूस कशाची इच्छा करतो, सुखद गोष्टीची इच्छा करतो, सुखाची इच्छा करतो, दुःखाची इच्छा करत नाही. आणि मानसशास्त्रीय सुखवाद काय सांगतोय की प्रत्येक माणूस सुखाची इच्छा करतो. म्हणजे आपण सुद्धा किंवा सुखावर आधारलेला. आता मिलने आपला उपयुक्ततावाद स्पष्ट करणं थोडंसं किचकट आहे, क्लिष्ट स्वरूपात मांडलेलं आहे. मी त्याला शॉर्ट करण्याचा म्हणजे टप्प्यानुसार मांडण्याचा प्रयत्न केला. तर आपण 4 मुद्द्यांच्या आधारे मिलचा उपयुक्ततावाद समजून घेऊ. पहिला मुद्दा हा आहे, मनुष्य ज्या गोष्टीची वास्तविक इच्छा करतो तीच गोष्टी इष्ट असते. आता गोष्ट तर दारू इष्ट आहे करण्यासाठी तो असं म्हणतो आहे की ज्याप्रमाणे दृश्य म्हणजे दिसू शकणारे, श्राव्य म्हणजे ऐकू शकणारे, त्याच प्रमाणाचे नियम म्हणजे वांछित. तर इथे मात्र मिलच्या याच्यामध्ये आपल्याला दोष दिसतो. त्या ठिकाणी दृश्य आणि श्राव्य या शब्दांप्रमाणे वांछनीय याचा अर्थ वांछित असा होता, या गोष्टीची इच्छा करणे इष्ट आहे असा होत असतो. म्हणजेच इथे काय होत आहे की केवळ माणसं इथे अलंकाराचा दोष झालेला आहे. अलंकाराभास काय असतो, हा दोष काय असतो, तर भाषेमध्ये एकच प्रत्यय लावून निरनिराळे शब्द होतो. ह्या शब्द एकाच प्रकाराचा लावल्यास अलंकाराभास होतो. जसं दृश्य, श्राव्य, तसंच त्याप्रमाणे वांछित या शब्दाचा अर्थ एकाच प्रकारे लावण्यात आलेला आहे. म्हणून इथे अलंकाराभास दोष झालेला आपल्याला दिसून येतो. यावरून सिद्ध होते की मिलने जे म्हटलेलं आहे की मनुष्य ज्या गोष्टीची
गोष्टीची वास्तविक इच्छा करतो ती इष्ट आहे, यामध्ये अलंकाराचा दोष दिसतो. कारण एखादा व्यक्ती जर दारूची इच्छा करत असेल म्हणून दारू इष्ट आहे हे शक्य नाही, बरोबर आहे शकत ते आपल्याला आभासाचं सुद्धा. तर मिलचं हे मत काही. आता दुसरं जे आहे, सदैव सुखाची इच्छा करतो. मिलने स्वतःचा नैतिक सुखवाद कशावर आधारलेला आहे? मानसशास्त्रीय सुखवादावर आधारलेला आहे. परंतु पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे जर मानसशास्त्रीय सुखवाद सत्य असेल तर केवळ स्वसुखवाद यावर आधारित राहील. परंतु मिलने स्वतःचा उपयुक्ततावादी मानसशास्त्रीय सुखवादावर आधारलेला आहे. म्हणून त्याच्या मतात आपल्याला विसंगती दिसते. मनुष्य स्वभावानुसार जर स्वतःचे सुख सदैव पाहत असेल तर त्याने इतरांच्या सुखाकडे वळणे त्याला कसे शक्य होईल? हा सुद्धा मिल मानसशास्त्रीय सुखवाद स्वीकार केलेला आहे. तोही असंच म्हणतो की मनुष्य सदैव स्वतःच्या सुखाकडे पाहत असतो, तर मग तो इतरांच्या सुखाकडे कसा काय वळतो? यावर मिल म्हणतो की माणूस तसा मुळात स्वार्थीच असतो. मिलने काय युक्तिवाद दिलाय पहा, म्हणजे मिलचं काय मत आहे पहा. माणूस मुळात स्वार्थीच असतो, परंतु त्याच्या अंतरात्म्याच्या गोष्टीमुळे, म्हणजे मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं ना की मिलने बेन्सनला 4 प्रेरकांना बाह्य प्रेरक म्हटलेलं आहे आणि एक आंतरिक प्रेरक असते, तर इथे आंतरिक प्रेरकचा संबंध येतो. तर यावर मिल काय म्हणताय की माणूस मुळात स्वार्थीच असतो, परंतु त्याच्या अंतरात्म्याच्या गोष्टीमुळे तो स्वार्थाचा त्याग करतो व समाजाच्या सुखासाठी प्रयत्नशील होतो. म्हणजेच या संदर्भात असे म्हणता येईल की ज्या मानवाच्या मनात स्वाभाविक स्वरूपात स्वार्थ आणि परार्थ प्रवृत्ती या दोन्ही प्रवृत्ती आहेत, त्यालाच त्याच्या अंतरात्म्याची गोष्टी परत सुखपरायण बनवू शकते. परंतु आपल्याला प्रश्न असा निर्माण होतो की मिलने असं म्हटलेलं आहे की माणसाच्या मनात परार्थ प्रवृत्ती मुळात नसते, स्वाभाविक स्वरूपात नसते, आणि ज्या मानवाच्या मनात स्वाभाविक रूपात स्वार्थ आणि परार्थ प्रवृत्ती असते त्यालाच अंतरात्म्याची गोष्टी समजू शकते. इथे मात्र अजून एक विसंगती निर्माण झालेली दिसून येते. पुढे मिलचा आंतरिक प्रेरक उपयुक्त ठरतो. तर इथे आपण काय म्हणून सांगितलेलं आहे की आंतरिक प्रेरकामुळे अंतरात्म्याच्या बोचणीमुळे स्वार्थ काय होत आहे? परार्थ होताना दिसतो. सदाचार प्रेरकाचा मार्ग अपरिजाडी मिलला होती आणि म्हणून त्याने एक वेगळा युक्तिवाद पुन्हा सादर केलेला आहे. तो असं म्हणतो की मनुष्य जो मनुष्य आहे हा कसा असतो? दूर स्वार्थी असतो. म्हणजे दूरच्या दृष्टिकोनातून. आता याच्यावर दूर स्वार्थीवर एक उदाहरण देतोय की तुम्हाला माहित असेल की हॉस्पिटलमध्ये आपले एखादे नातेवाईक जर ऍडमिट असेल, समजा मेडिकलच्या हॉस्पिटलमध्ये एखादा आपला नातेवाईक ऍडमिट असेल, तुम्हाला माहित असेल की मेडिकलमध्ये जायलाच म्हणजे त्यांच्या एंट्री गेट पासूनच भीती लागायला सुरुवात होते. ओके, तर अशा ठिकाणी आपल्याला माहित पडलं की अमुक नावाचा ऍडमिट आहे. आपली इच्छा नसते तरी पण आपण त्या व्यक्तीला बघायला जात असतो, त्याच्यासाठी फ्रूट घेऊन जात असतो. का बरं? कारण तुम्हाला माहित आहे की तो जर दुरुस्त होऊन परत आला तर मला नक्की म्हणेल की का रे बाबा तू मला भेटायला मारेल, मला टोचले देईल, किंवा अशी एखादी परिस्थिती आली तर तोही मला भेटायला येणार. म्हणून मी आज आपला स्वार्थ सोडून त्यासाठी फळ फ्रूट घेऊन चाललेला इच्छा नसताना, कारण भविष्यात जर, म्हणजे दूरपणाचा मी विचार करतोय, कारण जर भविष्यात जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मात्र माझ्यासोबत असं होऊ नये याकरिता मी असं म्हणतो की स्वार्थी माणूस कसा असतो? दूरती असतो. याचा अर्थ असा की स्वतःचे जास्त सुख प्राप्त करण्यासाठी कोणत्या साधनांचा अवलंब करायला पाहिजे? म्हणजे मला जर जास्त सुख प्राप्त तर आपल्याला हे स्वसुखाचे काय आहे? साधन आहे. जास्त लोकांना सुख प्राप्त व्हावे हे काय आहे? माझ्या स्वतःचं सुख प्राप्त करण्याचं साधन आहे असं म्हणायचं. म्हणजे इतरांचे सुख साधन असते, त्यापासून प्राप्त होणारे स्वतःचे सुख काय असतात? साध्य असते. मिलच्या मते अशा प्रकारे इतर सुखासाठी सातत्याने प्रयत्न हे सगळीकडे साध्य होते. म्हणजे जेव्हा आपण इतर आपण साधन म्हणून वापरत ते कालांतराने साध्य होतात असं तो म्हणतो. त्याच्यावर त्याने एक उदाहरण आपण म्हणू शकतो की आरंभी माणूस सुख विषय प्राप्त व्हावेत
किंवा सुख प्राप्त व्हावे म्हणून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो. कारण पैसा हे सुख प्राप्तीचं एक साधन आहे. जसं इथं सुख हे सुख प्राप्तीचं एक साधन आहे, स्वतःच्या सुख प्राप्तीचं एक साधन आहे. परंतु कालांतराने आपल्याला असं दिसते त्या बाबतीत पैसा मिळविण्याचे त्यांचं साधन जाते, ते साधन न राहता साध्य होऊन जाते. तर असंच काय म्हणतात उपयुक्ततावाद किंवा परार्थवादाबद्दल घडत असते की परार्थी वृत्ती ही पहिले साधन असते, परंतु सतत ती करत असताना शेवटी काय होत असते, साध्य बनून दिसून येते. तर अशा प्रकारे तो असं हे म्हणतोय की एखादा माणूस स्वार्थी माणूस परार्थी कसा होत असतो हे त्यांनी इथे स्पष्ट केलेले आहे. आता आपण एवढं म्हणू शकतो इथे की मिल बद्दल की वास्तवात असं काही घडत. म्हणजे जर मिलने हे म्हटलं असेल की साधन म्हणून जर आपण परार्थी वृत्तीचा स्वीकार करत असू की ते साधनच साध्य होत असेल, ज्याप्रमाणे पैसा मिळवणे हे पहिले साधन होतं आणि कालांतराने पैसा प्राप्त करणे ते साध्य झालेलं आहे, असं जर असेल तर मात्र आपल्याला असं म्हणता येईल की वास्तवात असे काही घडत नाही. याचं मागचं कारण सांगतो की जो माणूस स्वार्थी आहे तो जो साधेल तोपर्यंत परार्थ साधण्यासाठी प्रयत्न. म्हणजे जर मी स्वार्थी आहे जोपर्यंत माझा स्वार्थ साधत असेल तर याच्यावर एक फार सुंदर उदाहरण ओशोने दिलेलं आहे. ते उदाहरण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. ओशो असं म्हणतो, आपल्याला असं दिसतो, एक उदाहरण दिलंय की एक माणूस देवाची फार मोठी तपश्चर्या करतो आणि देव त्याला प्रसन्न होतो आणि देव त्याला म्हणतो की सांग तुला काय पाहिजे. तो म्हणतो की मला माझा जे मला मागावं लागेल तेव्हा जे मी मागेल ते मला मिळायला लागेल. पण तो ठीक आहे तसाच असतो, परंतु एक अट आहे. ती अट अशी आहे की जर मागशील तर तू पेक्षा दुप्पट करायला मिळेल. हा माणूस म्हणतो मला काय प्रॉब्लेम, ते पाहिजे ते मिळत आलं, मग माझ्या शेजाऱ्याला दुप्पट मिळो किंवा दुप्पट मिळो मला. इथे ही गोष्ट मग संपली. म्हणजे इथे देवाची भूमिका संपली. आता तो घरी जातो आणि म्हणतो की मला एक छान सुंदरचा बंगला पाहिजे. देव त्याला एक छान सुंदरचा बंगला देतो, परंतु शेजाऱ्याला तेवढा सुंदर 2 देतात. पुन्हा म्हणतो की देव याला एक चांगली गाडी देतो, तेवढीच चांगली गाडी देव त्याला 2 दुसऱ्या देतो. की देव मला एक छान सुंदरशी पत्नी, याला 1 पत्नी मिळते, देव त्याला तेवढी सुंदर 2 पत्न्या देतात. याच्या मनात शंका निर्माण किती माणूस आहे. मी आज मुळात स्वार्थी असतो आणि तो इतरांचं सुख साध्य करू शकतो, इतरांसाठी झटू शकतो जेव्हापर्यंत त्याचा स्वार्थ साध्य. तर त्याच्या लक्षात येते की यार मी देवाची तपश्चर्या केली, मी देवाला प्रसन्न, मी इतकी मेहनत घेतली आणि मला जे मिळत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला मिळत आहे. शेवटी माणूस आहे, तोही हुशार असतो. तोही म्हणतो देव माझा एक डोळा घेऊन जा. आता देव दुसऱ्याचे किती घेऊन जातील, देव माझा एक हात घेऊन जा, किती घेऊन जातील 2 हात. देव माझा एक पाय घेऊन जा, त्याचे किती घेऊन जातील 2. या कथेवरून या गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. माणूस जेव्हापर्यंत त्याला साधता येईल त्याचा इतरांना मदत करेल, परंतु जेव्हा त्याचं असं लक्षात आलं की नाही आता माझा स्वार्थ साधत नाही, मला दुःख होत आहे, तर तो मात्र परार्थ साधण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून मिलने जे म्हटलेलं आहे की दूर असतो किंवा परार्थ ही जे साधन असतं ते इतरांना साध्य होत असतं, ते मत काही पटण्यासारखं नाही. जेव्हा त्याला असं दिसत असते की करण्यामुळे त्याच्या सुखात बाधा निर्माण होत असते, त्याच्या सुखाचा विचार करणार नाही. वरील उदाहरणावर स्पष्ट केलेलं आहे. एकूण मिलने स्वार्थ आणि परार्थ त्यांचा जो सांधा जोडण्यासाठी जो पुरावा सादर केलेला सृष्टी विसर्जत असलेला आपल्याला दिसून येतो असे आपण इथे म्हणता येईल. आता तिसरी गोष्ट जी मिलच्या उपयुक्ततावादाच्या संदर्भात आपल्याला सांगायची आहे तो म्हणजे असा की तुम्हाला माहित असेल की सुखवादाला आपण असंस्कृत सुखवाद असं म्हणतो. तर मिलच्या सुखवादाला कारण सुखांमध्ये कुठल्याही गुणात्मक दर्जेचा भेद स्वीकार करतो. त्याचं असं म्हणणं आहे की काही सुखे हे उच्च दर्जाची असतात तर काही सुखे नीच दर्जाचे म्हणजे खालच्या दर्जाचे. त्याचं असं म्हणणं आहे की पुस्तक वाचून मिळणारं सुख आणि मिष्टान्न भोजन करण्यापासून मिळणारं सुख या 2 सुखांमध्ये भेद आहे. दोन्ही सुखांचा दर्जा वेगवेगळा आहे. ईश्वराचं नाम स्मरण करून मिळणारं सुख
आणि एखादा खेळ खेळून मिळणारं सुख या दोन सुखांमध्ये भेद आहे किंवा या दोन सुखांचा दर्जा वेगवेगळा असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे आपलं मत स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एक सुप्रसिद्ध वचन त्याचं आहे ते असं की संतुष्ट डुक्कर होण्यापेक्षा असंतुष्ट सॉक्रेटिस होणे केव्हाही चांगले. म्हणजेच पशुसारखं जीवन जगण्यापेक्षा, संतुष्ट पशुसारखं जीवन जगण्यापेक्षा असंतुष्ट बुद्धिजीवी सॉक्रेटिस सारखं जीवन जगणं केव्हाही चांगलं आहे. डुकराला मिळणारं सुख आणि सॉक्रेटिसला मिळणारं सुख, जर बेल्थमचा विचारसरणी आपण असंतुष्ट सुखवादाचा जर विचार केला तर डुकराला मिळणारं सुख आणि सॉक्रेटिसला मिळणारं सुख सारख्या दर्जाचं असेल. परंतु मिल म्हणतो की नाही, सॉक्रेटिसला मिळणारं सुख आणि डुकराला मिळणारं सुख नक्कीच याच्यामध्ये दर्जात्मक गुणात्मक भेद असतो. आणि हा भेद मला असं वाटतं की सुखांमध्ये असा भेद करणे गरजेचेही आहे. कारण पशूंना मिळणारं सुख आणि मनुष्याला मिळणारं सुख यांच्या सुखांमध्ये नक्कीच भेद असू शकतो. मिलने सुखामधला हा गुणभेद स्वीकारला खरा, पण तो कोणत्या आधारावर करायचा हा प्रश्न त्याला सोडवावा लागेल. आता मिलने सुखांमध्ये दर्जेचा किंवा गुणात्मक भेद असतो हे मान्य आहे. तर एखादं सुख खालच्या दर्जाचं आहे किंवा एखादं सुख वरच्या दर्जाचं आहे, हे ठरवायचं कसं? बरोबर आहे. जर दोन सुखे असतील आणि दोन सुखांपैकी मी एक सुख निवडलं आणि समजा जपे मॅडमनी एक सुख निवडलं, मला मिळणारा त्याचे परिणाम जे आहेत ते 50% आहेत आणि जपे मॅडमला मिळणारे परिणाम सुद्धा 50% आहेत. तर मग प्रश्न असा निर्माण होतो की दोन्ही सुखांचा दर्जा सारखा असायला पाहिजे. पण नाही, जपे मॅडम म्हणेल की नाही माझं सुख श्रेष्ठ दर्जाचं आहे आणि तुमचं सुख निम्न दर्जाचं आहे. मी म्हणेल की नाही माझं सुख श्रेष्ठ दर्जाचं आहे, तुमचं सुख निम्न दर्जाचं आहे. तर इथे मात्र हा एक प्रश्न निर्माण होतो की सुखाचा दर्जा ठरवायचा कसा. तर यावर मिलने असे म्हटले आहे की ज्या अनुभवी व्यक्तींना सर्व प्रकारच्या सुखांचा पुरेसा अनुभव आहे त्याचे त्यांना तज्ञ समजून या संदर्भात काय म्हणणे आहे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे अधिकारी व्यक्तींना याबाबत आपण मार्गदर्शन घ्यावं की ज्या अधिकारी व्यक्तींना सर्व सुखांचा अनुभव आहे, त्यांनी सर्व सुख उपभोगलेली आहेत आणि त्यापैकी कोणतं सुख श्रेष्ठ दर्जाचं आहे हे आपण त्यांना विचारायला पाहिजे. या तज्ञांच्या साक्षीवरून कोणतं सुख उच्च दर्जाचं आणि कोणतं सुख खालच्या दर्जाचं हे आपण ठरू शकतो असं मिळतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला ईश्वराच्या नामस्मरणात किंवा कीर्तनात मिळणारं सुख, खानपानाने मिळणारं सुख आणि बौद्धिक सुख हे तिन्ही सुख अनुभवलेले. आणि अशा व्यक्तीला जर आपण विचारलं की सांग रे बाबा की कोणतं सुख उच्च दर्जाचं आहे आणि कोणतं सुख कनिष्ठ दर्जाचं आहे, तर असा व्यक्ती नक्कीच हे सांगेल की ईश्वराच्या नामस्मरणात किंवा कीर्तनात मिळणारं सुख उच्च दर्जाचं आहे. असं म्हणजेच आपण तज्ञ व्यक्तीची साक्ष घ्यायला पाहिजे असं मिलचं म्हणणं आहे. मी म्हणत नाहीये, मी आधीच सांगतो. आता या संदर्भात पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की समजा मी निरीश्वरवादी असेल, मी समजा चार्वाक असेल, भौतिकवादी असेल, खाण्यापिण्यात आणि मजा करण्यातच माझं आयुष्य मी गमावत असेल. आता मी ईश्वराचं नाम स्मरणही केलेलं आहे, मी खाण्यापिण्याचं सुखही अनुभवलेलं आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की या व्यक्तीने हा आस्तिक आहे आणि यांनी ईश्वराचंही नाम स्मरण केलेलं आहे आणि खाण्यापिण्याचं दोघे उभे आहोत आणि आम्ही दोघी तज्ञ आहोत कारण आम्ही दोन्ही सुखांचा अनुभव घेतलेला. मग आता प्रश्न निर्माण करायचा की कोणत्या व्यक्तीचं मत मान्य करायला पाहिजे. माझं मत मान्य करायला पाहिजे, मी भौतिकवादी असल्यामुळे की ईश्वरवादी असल्यामुळे यांचं मत मान्य करायला पाहिजे. मी म्हणेल की खानपान रोजच्या जेवणात सुख पुढे असायला पाहिजे, माझं हे सुख श्रेष्ठ आहे, मला हे मला मान्य, बरोबर. तर हे माझ्या मते हे श्रेष्ठ झालं. मग मी आपलं मत काय देईल की नाही बाबा खानपानापासून मिळणारं सुख श्रेष्ठ दर्जाचं आहे. आणि हे जे दुसरे व्यक्ती आहेत जे ईश्वरवादी आहे ते म्हणेल की नाही खानपानापासून मिळणारं सुख श्रेष्ठ दर्जाचं नाही, तर ते ईश्वरापासूनच्या लहानपणापासून मिळणारं सुख श्रेष्ठ दर्जाचं आहे. तर इथे मात्र विसंगती निर्माण होईल, इथे माझा भेद निर्माण होईल. तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, अशी जर परस्पर विरोधी परिस्थिती निर्माण झाली तर काय करायला पाहिजे. तर यावर तो असं म्हणतो आहे की बहुमत कोणत्या बाजूने आहे हे बघायला पाहिजे. पण हे उत्तर काही तेवढं समाधानकारक नाहीये की बहुमत कोणत्या बाजूने आहे, जास्त लोक कोणत्या सुखाला बहुमत देत आहेत किंवा कोणत्या सुखाला महत्व देत आहेत याचा विचार आपण करायला पाहिजे आणि त्या आधारावर एखाद्या सुखाचा दर्जा ठरवायला पाहिजे. मिलने सुखाचा दर्जा ठरवण्यासाठी सुचवलेला उपरोक्त युक्ती, सुखाचा दर्जा कसा ठरवावा या संबंधी त्यांनी अजून एक वेगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो म्हणतो की सुखाचा दर्जा ते सुख कोणत्या विषयापासून प्राप्त झाले आहे यावरून ठरतो. आता हा जेव्हा तो असं म्हणतो मिल
की सुखाचा दर्जा हे कोणत्या विषयापासून प्राप्त झालेले आहे यावरून ठरतो. इथे सगळ्यात मोठी घोड झालेली आहे. बरोबर आहे. ती चूक कुठलेली आहे आपण पुढे बघू. की सुखाचा दर्जा हा सुख कोणत्या विषयापासून प्राप्त झाले आहे यावरून ठरवायचा. काही विषय उच्च दर्जाचे असतात तर काही विषय खालच्या दर्जाचे असतात. ईश्वराचे चिंतन व नामस्मरण हे उच्च दर्जाचा विषय आहे आणि त्यापासून मिळणारे सुख सुद्धा श्रेष्ठ दर्जाचे असतात. आणि निरनिराळ्या खाद्यपदार्थाच्या म्हणजे पदार्थ हे ईश्वराच्या नाम स्मरणाच्या तुलनेत खालच्या दर्जाचे आहे आणि म्हणून त्याच्यापासून मिळणारे सुख सुद्धा खालच्या दर्जाचे असेल. म्हणजेच सुख ज्या विषयापासून प्राप्त होत आहे त्या विषयाच्या आधारावरून एखादं सुख उच्च दर्जाचं आहे की खालच्या दर्जाचं आहे हे ठरवायला पाहिजे. मिलने सुचवलेला हा उपाय थोडासा पटण्यासारखा आहे. बरोबर आहे. मान्य आहे की एखादा विषय जर उच्च दर्जाचा असेल तर त्याच्यापासून मिळणारं सुख सुद्धा उच्च दर्जाचं. परंतु आणि एखादा विषय जर खालच्या दर्जाचा असेल तर त्याच्यापासून मिळणारं सुख सुद्धा खालच्या दर्जाचं असेल. परंतु इथे मात्र मिलने हा जो गुणात्मक भेद किंवा दर्जेचा भेद मिलने केला हे करत असताना त्याने सुखवादाच्या मूळ विचारसारणीवर धोंडा घातलेला. ती मूळ विचारसारणी कोणती आहे की प्रत्येक माणूस सुखाची इच्छा करतो. सुखवादी काय म्हणतोय मी तुम्हाला मानसशास्त्री सुखवाद काय म्हणतोय की प्रत्येक माणूस सुखाची इच्छा करतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही टॅगलाईन तुम्ही मिल आणि बेंथम दोन्हीचं मत शिकत असताना लक्षात ठेवायला पाहिजे की मानसशास्त्री सुखवाद किंवा सुखवाद हेच सांगतोय की प्रत्येक माणूस सुखाची इच्छा करतो. जर असं असेल तर मग एखादं सुख उच्च दर्जाचं किंवा एखादं सुख निम्न दर्जाचं हे ठरवण्यासाठी आपण सुखाचा विचार करतो आहे. मी म्हणतो की नाही आपण सुखाचा विचार नाही करतो तर आपण काय करतोय सुखद विषयाचा विचार करतोय. म्हणजे सुखद विषय त्या भेदावरून आपण हे मान्य करतोय की एखादं सुख उच्च दर्जाचं आहे की निम्न दर्जाचं आहे. सुखद विषय आणि सुख ह्या दोन गोष्टी भिन्न करतोय मी इथेच लक्षात ठेवावं. आणि असं करत असताना मिलने मानसशास्त्रीय सुखवाद खोटा ठरवलेला किंवा मिलच्या नुसार मग मानसशास्त्रीय सुखवाद काय ठरतोय खोटा ठरतोय. विशिष्ट सुख उच्च दर्जाचे कारण ते उच्च दर्जाच्या विषयापासून प्राप्त होते असे जर म्हणण्याची आपली इच्छा सुखाची नसून विषयाची अथवा असते हे अनायासपणे स्पष्ट होते. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की एखादं सुख उच्च दर्जाचं आहे असे म्हणत असताना आपण काय म्हणतो की ते सुख ज्या विषयापासून प्राप्त होते तो विषय उच्च दर्जाचा आहे आणि म्हणून त्यापासून प्राप्त होणारं सुख उच्च दर्जाचं. म्हणजेच आपण इथे इच्छा कशाची करतोय म्हणजे प्रत्येक माणूस सुखाची इच्छा करतोय का नाही तर प्रत्येक माणूस कशाची इच्छा करतोय सुखद विषयाची इच्छा करताना दिसतोय हे स्पष्ट होते. इच्छा सुखाची नसून सुख देणाऱ्या विषयांची असते हे मत एकदा मान्य केलं की मानसशास्त्री सुखवाद खोटा ठरतो. कारण मानसशास्त्री सुखवाद काय सांगतो प्रत्येक माणूस सुखाची इच्छा करतो आणि मिलने गुणात्मक भेद करत असताना माणूस कशाची इच्छा करतोय हे स्पष्ट केलं आहे तर माणूस सुखद विषयाची इच्छा करताना स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे इथे मात्र काय होत आहे की मानसशास्त्री सुखवाद खोटा ठरताना आपल्याला दिसून येत आहे. एकूण सुखांमध्ये गुणभेद अथवा प्रकारभेद करण्यामध्ये मिलने जरी वस्तुस्थितीला धरून आपली भूमिका मांडली असली तरी तसे करण्यात त्याच्या सुखवादी तत्वज्ञानात आंतरिक विसंगती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आरंभी तो म्हणतो की प्रत्येक मानवाची प्रत्येक इच्छा ही सुखेच्छा असते. सुखामधील गुणभेद किंवा विषयभेद करत असताना मी हे मान्य करतो की मानवाची इच्छा ही विषयेच्छा नसून सुखाच्या विषयाची इच्छा असते आणि हीच ती आंतरिक विसंगती आहे. आणि शेवटचा जो मुद्दा मिलने आपल्या उपयुक्तवादा संदर्भात मांडलेला आहे तो असा आहे की मिल असं म्हणतो की सुखांची बेरीज होऊ शकते. आता सुखांची बेरीज होऊ शकते म्हणजे काय तर नेमकं यावर मिलचं काय म्हणणं आहे आपण ते पाहू. स्वसुखवादानुसार स्वसुखवादाकडून परसुखवादाकडे जाताना मिलने जो युक्तिवाद केलाय तो पाहण्यासारखा आहे. तो म्हणतो की प्रत्येकाला प्रत्येकाचे सुख इष्ट असते म्हणून सर्वांना सर्वांचे सुख इष्ट असते आणि म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाचे सुख इष्ट असते. हा त्याचा युक्तिवाद आहे. काय पुन्हा एकदा रिपीट करतो की प्रत्येकाला म्हणजे मला माझे सुख इष्ट आहे म्हणून सर्वांना सर्वांचे सुख इष्ट आहे आणि म्हणून मला सर्वांचे सुख इष्ट आहे. तर इथे मात्र हा युक्तिवाद आपण दोन भागात विभाजन करून घेऊया. ते दोन भाग म्हणजे पहिला भाग प्रत्येकाला त्याचे सुख इष्ट असते म्हणून सर्वांना सर्वांचे सुख इष्ट असते. इथे मात्र हा जो मिलचा युक्तिवाद आहे आपण दोन भागात विभागलेला. पहिला भाग काय की मला माझे सुख इष्ट आहे म्हणून सर्वांना सर्वांचे सुख इष्ट आहे. इथे मात्र मिलच्या या मतामध्ये समूहाभास फॅलेसी ऑफ कंपोजिशन झालेलं दिसले. जेव्हा
आता फॅलेसी ऑफ कंपोजिशन म्हणजे काय आहे, हा जनरली ह्या लॉजिक मध्ये शब्द वापरला जातो, परंतु इथे सुद्धा तो झालेला आहे. इथे सुद्धा तो दोष झालेला आहे. तो दोष असा आहे, जेव्हा एखादे पद एकवाची अर्थाने प्रथम वापरून तेच पद अनुमानामध्ये समूहाच्या अर्थाने वापरलं जाते, तेव्हा तिथे समूहाभास होतो. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट एकवाची अर्थाने स्वीकारतोय एका ठिकाणी आणि त्याच संदर्भात आपण ते समूहाच्या अर्थाने स्वीकारतोय, तिथे मात्र समूहाभास फॅलेसी ऑफ कंपोजिशन झालेलं दिसतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की जसं त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येकाला त्याचे सुख इष्ट असते, म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचे सुख इष्ट असते, म्हणून सर्वांना सर्वांचे सुख इष्ट असते. हे जे मिलचं मत आहे, त्या मिलला उदाहरण आपण जर असं म्हणू की प्रत्येकाला स्वतःच्या घराचे दार उघडण्याचा हक्क आहे, मला माझ्या घराचे दार उघडण्याचा हक्क आहे, सर्वांना सर्वांच्या घराचे दार उघडण्याचा हक्क आहे. असं कसं शक्य आहे? असं शक्य नाहीये ना. म्हणजे घराचे दार उघडणे हे एका ठिकाणी म्हणजे म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या घराचे दार उघडण्याचा हक्क आहे, मी एकवाची अर्थाने वापरतो. आणि पुढे मी सर्वांना सर्वांच्या घराचे दार उघडण्याचा हक्क आहे, इथे मात्र मी समूहाची अर्थाने वापरतोय. म्हणजे जी गोष्ट एकाला लागू होते ती गोष्ट सर्वांना कशी काय लागू? समजा मी असं म्हटलं की माझ्या वर्गातील 10 मुलं आहेत, 10 मुलांपैकी 5 मुलं हुशार आहेत आणि म्हणून माझा BA सेकंड इयरचा जो संपूर्ण वर्ग आहे तो हुशार आहे. असं कसं होईल? असं होणार नाही. त्या 5 मुलांना ती गोष्ट लागू होईल, संपूर्ण 10 वर्गांच्या मुलांना ती गोष्ट लागू होणार नाही. इथे समूहभास झालेला आहे. जसे प्रत्येकाला प्रत्येकाच्या घराचे दार उघडण्याचा हक्क आहे मान्य आहे, याच्यावरून सर्वांना सर्वांच्या घराचे दार उघडण्याचा हक्क आहे हे आपल्याला सिद्ध करता येत नाही. इथे समूहाभास दोष झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे मिलने दिलेला हा जो युक्तिवाद आहे तो तर्कशुद्ध नाही असं म्हणता येईल. आताच मिलने दिलेला जो युक्तिवाद आहे कुठला, की प्रत्येकाला त्याचे सुख इष्ट असते, म्हणून सर्वांना सर्वांचे सुख इष्ट असते आणि म्हणून प्रत्येकाला सर्वांचे सुख इष्ट असते, याचा पहिला भाग आपण बघितला. दुसरा भाग काय आहे की सर्वांना सर्वांचे सुख इष्ट असते म्हणून प्रत्येकाला सर्वांचे सुख इष्ट. इथे मात्र एकेका भाग फॅलेसी ऑफ डिव्हिजन झालेला दिसतो. जेव्हा एकदम विरोधी आहे, जेव्हा एखादे पद प्रथम समूहाची म्हणून वापरल्या जाते, म्हणजे समूहासाठी वापरल्या जाते आणि तेच पद वापरून त्याच अनुमानात ते एकवाची अर्थाने वापरले गेले तर मात्र एकेका भाग फॅलेसी ऑफ डिव्हिजन होताना दिसतो. जसं सर्वांना सर्वांचे सुख इष्ट आहे म्हणून प्रत्येकाला सर्वांचे सुख इष्ट कसे असेल? हे शक्य नाही. जसं उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय सैन्य शौर्याने लढले. समजा एखादं युद्ध सुरू आहे आणि युद्धामध्ये भारतीय सैन्याचा ताफा गेला आणि ते लढले, तिथे शौर्याने लढले आणि त्यांनी विजय मिळवला. तर आपण असं म्हणू शकतो की भारतीय सैन्य शौर्याने लढले म्हणून प्रत्येक सैनिक शौर्याने लढला असं म्हणता येईल का? जी गोष्ट समूहाला लागू होते ती गोष्ट समूहातील प्रत्येक व्यक्तीला लागू होत नाही. बरोबर आहे? ठीक आहे. माझ्या वर्गातील विद्यार्थी, आपण असं म्हणूया की माझ्या वर्गात एकूण 10 विद्यार्थी आहेत आणि मी असं म्हणेल की माझ्या 10 BA सेकंड सेमिस्टरचा वर्ग हुशार आहे, परंतु तो वर्ग हुशार असत असताना जास्तीत जास्त हुशार असं म्हणत आहे, प्रत्येक जण हुशार असं मला म्हणायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की जी एखादी गोष्ट संपूर्ण समूहाला लागू होते तीच गोष्ट समूहातील प्रत्येक व्यक्तीला लागू होत नाही. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला असं दिसून येते की मिलने जो सिद्धांत मांडलेला आहे किंवा मिलने आपला उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी जी युक्ती दिलेली आहे त्या युक्तीमध्ये सुद्धा दोष दिसून येतात, विसंगती दिसून येतात. एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसते की मिल यांनी आपला उपयुक्ततावादाचा पाया मानसशास्त्रीय सुखवाद मान्य केलेला आहे. तोही हे मान्य करतो की माणूस मुळात स्वार्थी असतो आणि अंतरात्म्याच्या बोचणीमुळे तो काय करत असतो, परार्थी होत असतो किंवा त्याचा स्वार्थ हा दूर स्वार्थी असतो. त्याचप्रमाणे मिलने जी सगळ्यात मोठी भूमिका स्वीकार केली आहे ती जी मांडण्यासारखी आहे की सुखांमध्ये गुणात्मक भेद असतो. कारण प्रत्येक सुख एकाच दर्जाचं, म्हणजे सर्व सुख एकाच दर्जाची असू शकत नाही, तर काही सुख श्रेष्ठ दर्जाची आहेत, काही सुख वरिष्ठ दर्जाची आहेत, हे आपण मान्यच करायला पाहिजे. हे सगळं मान्य करत असताना मिलने एक नवीन भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येत असते. परंतु तरी सुद्धा समष्टीचे सुख
नीतीचे ध्येय म्हणून स्वीकारण्यात, म्हणजे संपूर्ण समूहाचे किंवा सर्वांचे सुख नीतीचे ध्येय म्हणून स्वीकारण्यात व तसेच सुखासुखांमधील प्रकारभेद मान्य करण्यात मिलने सुखवादाला निश्चित प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, यात काही दुमत नाही. पण एक सुसंगत नैतिक तत्वज्ञान म्हणून त्याचे एकूण मत मात्र स्वीकार करता येण्यासारखे नाही, एवढंच आपण इथे म्हणू शकतो. या ठिकाणी मला हा जो विषय शिकवण्यासाठी काय म्हणता येईल की आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. एवढा मोठा टॉपिक आणि एवढ्या कमी वेळामध्ये ज्या पद्धतीने आणि योग्य शब्दात सोप्या भाषेत आपण मांडला त्याबद्दल आम्ही सगळेच आपले आभारी आहोत आणि पुढेही अशीच मदत आपली होत राहील अशी आशा करतो. आणि येथे आपला हा आजचा दिवस संपला असे जाहीर करतो. धन्यवाद सर.